चंद्रपूर महानगरपालिकामध्ये बघितलं गेलं तर दोन गटाच्या वाद सध्या चर्चेत आहेत. धानोरकर गट आणि वळटीवार गट. त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला आहे आणि अशातच आता एक नवीन नोटीस या ठिकाणी लावण्यात आली आहे, जे की धानोरकर गटातील राहुल अरुण घोटेकर यांच्या घरावरती हा नोटीस लावण्यात आली आहे आणि या नोटीसवरती लिहिण्यात आलं आहे की पुढील गटाची नोंदणी करणे, गटाबद्दल गट नेता निवडणे, घटनाक्रम निवडणे अशा प्रकारची ही नोटीस लावण्यात आली आहे. परंतु नगरसेवक कोणतेही उपस्थित नसताना या घरी अशा प्रकारे हे नोटीस लावण्याचे उद्देश काय हा महत्त्वाचा विषय आहे. कारण की वळटीवार गटाचे राजेश अड्डूड ज्यांनी हा नोटीस लावला आहे तेही चंद्रपुरात उपस्थित नाही. परंतु त्यांनी बैठकीसाठी हा नोटीस कशाला दिला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघितलं गेलं तर वळटीवार गट आणि धानोरकर गट यामधला जो वाद आहे तो कुठेही थांबत असताना दिसून येत नाही आहे. परंतु या नोटीसमुळे अजून वाद वाढणार का हा एक महत्त्वाचा विषय आहे. अशा प्रकारे 7 नगरसेवकाच्या घरावरती धानोरकर गटाच्या घरावरती अशाच प्रकारे हे नोटीस लावण्यात आले आहे. त्यामुळे एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्यासोबत कुणाल गोटेकर आहे, जे मोठे बंधू आहे राहुल गोटेकरचे. हा नोटीस कधी लावण्यात आला आणि काय तुम्हाला काही माहिती देण्यात आली का? काल 2 माणसं आली दुपारी आणि त्यांनी हा नोटीस इथे चिपकवला आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. तर आपण बघितलं या ठिकाणी घरी कोण नगरसेवक नसतानाही त्याच्या घरी हा नोटीस लावण्यात आला. परंतु हा नोटीस लावण्याचा उद्देश काय आहे हा महत्त्वाचा विषय आहे. पुन्हा वाद विकोपला जातो का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. कारण की आज काय निर्णय येतो याच्याकडे बघणं महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे नोटीस लावण्याचा उद्देश काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.